तर मित्रांनो, आपण पाहू शकता आम्ही लेआउटवर पोहोचलेलो आहोत आणि आमच्यासोबत आहेत सनशाईन इन्फ्राचे CEO, या डेव्हलपमेंट कंपनीचे जे CEO आहेत, जे नागपूरचे तरुण उद्योजकता आहेत, माननीय श्री खुशाल भाऊ दोडके सर जे CEO आहेत. आणि हे आम्हाला आपला तो लेआउट दाखवत आहेत, ज्या लेआउटसाठी आम्ही यवतमाळवरून नागपूरला आलेलो आहोत. आणि सोबतच आपण दोडके सरांची एक छोटीशी मुलाखतसुद्धा घेणार आहोत. तर आपण हा ब्लॉग पाहत राहावा, कारण हा तुमच्या फायद्याचा ब्लॉग आहे. करिता धन्यवाद. आलो आतमध्ये मोगाव हे तुलसीराम गायकवाड इंजिनिअरिंग पाटील कॉलेज. ठीक आहे, या रोडने मेट्रो बनत आहे. दिसली मेट्रो तर चला तर मंडळी, आपण निघणार आहोत नागपूरला. गाडी आलेली आहे आणि आमच्यासोबत आहेत, आमच्या 2-3 भगिनी आहेत, महिला आहेत, माझी मिसेस आहे आणि एक ललिताताई आहे, एक पिसेताई आहे आणि आमचे ड्रायव्हर आहेत. आम्ही निघणार आहोत आता यवतमाळहून नागपूरसाठी. पाहत राहा हा ब्लॉग. तर मित्रांनो, आता आपण बघू शकता की आम्ही यवतमाळ सिटीमधून नागपूर रोडला लागलेलो आहोत, जिथे आपला चाचा धाबा आणि हनुमानाचं मंदिर आहे. त्या बायपासवरून आता आमची गाडी U-टर्न करणार आहे आणि आम्ही थेट नागपूरसाठी रवाना होत आहोत. तर आपण हा ब्लॉग पाहत राहावा, कारण या ब्लॉगमध्ये खूप मजाही येणार आहे, एन्जॉय होणार आहे आणि इन्व्हेस्टर लोकांसाठी हा ब्लॉग अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. की आपण आज प्रत्येकजण इन्व्हेस्ट करण्यासाठी कुठे ना कुठे पैसा गुंतवतो. हा चाचा धाबा चालला आणि प्रत्येक जणाला असं वाटतं की माझा पैसा सुरक्षित असावा आणि त्याचा बेनिफिट मिळायला पाहिजे. याकरिता आपण हा ब्लॉग तयार करत आहोत. या ब्लॉगमध्ये आपल्याला नागपूरच्या लेआउटमध्ये काय काय सुविधा उपलब्ध आहेत, काय काय आपल्याला तिथून बेनिफिट मिळणार आहे आणि आपण इन्व्हेस्टर आहोत तर आपल्याला काय मिळणार आहे याची आपल्याला माहिती मिळणार आहे. धन्यवाद. गाडी चालताना आम्हाला थोडी भूक लागली, नाश्ता करायचा होता, म्हणून आम्ही भिडी या ठिकाणी थांबून हलका फुलका नाश्ता केला आणि छानपैकी असा आलूबोंडा, भजे, रस्सा, दह्याची चटणी आणि हिरव्या मिरच्यासोबतचा नाश्ता हा झाला. चहा नाश्ता करून आम्ही तिथे चहा नाश्ता घेत आहोत. आमच्या बाजूला काही कस्टमरसुद्धा आहेत, चहा पित आहेत आणि आम्ही मिस्टर आणि मिसेस आम्ही दोघेही एकाच वाटीमध्ये, एकाच कटोरीमध्ये आम्ही नाश्ता करत आहोत. आणि खरंच मित्रांनो, खूप सुंदर असा नाश्ता होता तो. आणि भिडी तसंही प्रसिद्धच आहे नाश्त्याकरिता. आमचा नाश्ता झाला होता, मात्र आमच्या 4 व्हीलर गाडीचा नाश्ता व्हायचा होता, म्हणून आम्ही पेट्रोल पंपावर थांबून गाडीमध्ये पेट्रोल टाकत होतो. तितक्याच वेळात मी थोडा बाहेर निघालो आणि बाहेर सैरसपाटा करू लागलो. बाहेरचा हायवेचा लोकेशन पाहत होतो की आपण किती लांब आहोत, आणखी किती दूर जायचं आहे, कारण आमची गाडी रॉंग साईडला होती. आम्हाला राईट साईडनं जायचं होतं आणि मधात कुठं रस्ता दिसत नव्हता, म्हणून मी रस्ता बघण्यासाठी बाहेर आलो आणि रस्ता पाहिला आणि लगेच आम्ही आमच्या गाडीकडे वळत होतो. आणि ड्रायव्हर साहेबांनी मला आवाज दिला की चला, गाडीत पेट्रोल झालेला आहे. आणि आम्ही पेट्रोल पंपाकडे वळत होतो. गाडीजवळ आलो. गाडीमध्ये येताना ड्रायव्हर साहेब आमच्या गाडीतच बसून होते. दरवाजा खोलून आतमध्ये जाऊन आम्ही आमचं स्थान ग्रहण केलं आणि आमच्या महिला भगिनी थोड्या बाहेर होत्या, त्या सैरसपाटा करत होत्या, त्यामुळे त्यांना थोडा उशीर होत होता. ते हळूहळू आपापल्या ठिकाणी येऊ बसत होत्या आणि लगेच आमची गाडी सीटांनी भरून
आमच्या सीटांनी भरून गाडी पुढे निघाली. आता रोडनी जाता जाता आम्हाला पहिला तर टोल नाका लागला आणि या टोल नाक्यापर्यंत जाताना थोडी वाहतूकही होती आणि आमची गाडी जास्त काय स्पीडनं नव्हती, 80च्या स्पीडनंच होती. कारण ड्रायव्हर आमचे जे आहेत ते खूप मेंटेनन्समध्ये चालवत होते गाडी आणि फास्टॅग असल्यामुळे आमच्या गाडीला जास्त काय वेळ लागला नाही. फास्टॅगने कॅम्प्युटरमुळे लवकरच झालं. 2 मिनटाच्या कालावधीमध्ये आमची गाडी तिथून निघाली आणि आम्ही पुढे प्रस्थान करत होतो. आपण पाहत राहा हा ब्लॉग. खरं तर मित्रांनो, जेव्हा यवतमाळातून आम्ही निघालो तेव्हा पावसाची चाहुलही नव्हती. मात्र जसं आम्ही टोलनाका पास केला भिडीवरून तर आम्हाला पावसाची चाहूल लागली आणि आम्ही पावसाचा आनंद घेतला आणि पाऊस आम्हाला इथे सुरू झाला होता. इथून या पावसामुळे काय झालं की थोडी वाहतूक वाढत चालली होती आणि स्पीड ड्रायव्हरनी कम केली होती. आणि आमची गाडी शेवटी त्या पॉईंटवर पोहोचली जिथे आम्हाला जायचं होतं, ज्या पॉईंटवर आम्हाला जायचं, व्हिजिट द्यायची होती, जिथे आहे तुळशीरामजी गायकवाड पाटील इंजिनिअरिंग कॉलेज. आणि हाच तो रोड आहे जो लेआउटमध्ये जातो आणि हा सरळ जातो. आपण पाहू शकता की आजूबाजूला एक शाळा आहे. आणि आम्हाला रिसीव करण्याकरिता स्वतः खुशाल भाऊ दोडके CEO हे आम्हाला रिसीव करण्याकरिता आले होते. त्यांच्या गाडीत बसून आम्ही समोरचा प्रवास सुरू केला आणि आमची गाडी थेट लेआउटकडे वळली. आणि जाता जाता खुशाल भाऊ आम्हाला गावाच्या बाबतीतही सांगत होते की किती डेव्हलपिंग आहे, कुठून काय जाणार आहे, मेट्रो कुठून आहे आणि ह्या सगळ्या माहिती देत आम्ही आमच्या लेआउटकडे म्हणजे त्या पॉईंटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि खूप सुंदर असं वातावरण होतं आणि कुठंही त्रास झाला नाही. डायरेक्ट मेन वर्धा रोड ते लेआउट हे जवळपास फक्त 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर येतं. कोणता वर्धा रोड? हा जो दिसतोय ना ट्रक चालत आहे हा वर्धा रोड आहे. आपण या रोडनी आलो आतमध्ये मोहगाव हे तुळशीराम गायकवाड इंजिनिअरिंग पाटील कॉलेज. ठीक आहे, या रोडनी मेट्रो बनत आहे. दिसली मेट्रो बनत आहे ना, म्हणजे इथून हा एक्झॅक्टली याच्या समोर. पण हा जो रोड आहे मियान मधून
डायरेक्ट बुट्टीबोरीपर्यंत, मियान ते बुट्टीबोरीपर्यंत हा 200 फुटाचा डीपी रोड आहे. डीपी रोड म्हणजे काय होते की डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये हा 200 फुटाचा डीपी रोड आहे. जेव्हा पण डेव्हलपमेंट नागपूर सिटीतलं होते किंवा डेव्हलपमेंटसाठी सगळ्या गोष्टी होते, रोड, रस्ते, बिजली, कुठे कसे काय बनवायचे, तर हा डीपी रोड 200 फुटाचा सँक्शन झालेला अगोदरचा असतो. ठीक आहे. काय होते की हा डीपी रोड काढण्याचं 2 कारण आहे की हेवी व्हेकल जे असते मियान आणि बुट्टीबोरीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, म्हणजे कोणते युनिट बनन, मोठे इंडस्ट्रियल सगळ्या गोष्टी, तर त्या हेवी व्हेकल जे असते ते ब्रिजवरून चालत नाही, ते खालून चालतात. ब्रिजवरून याच्यासाठी चालत नाही की आता जो बुट्टीबोरीचा ब्रिज आहे त्याच्यावरून 130 टनचं लोड गेल्यामुळे तो बंद होता 4 महिने. तुम्ही आले असेल तर तो ब्रिज बंद होता, तर त्याच्यामुळे हा रोड काढलेला आहे ना. म्हणजे या रोडवर एकही हेवी याच्यासाठी, म्हणून याच्यावर एकही ब्रिज बनणार नाही. या रोडने आता चीज भवन ते जामठा स्टेडियम पर्यंत ब्रिज बनत आहे. त्याच्यानंतर बुट्टीबोरीचा ब्रिज आहे, त्याच्यानंतर सेकंड ब्रिज आहे. तर हा 200 फुटाच्या मेन रोडला लागून आपलं हे लेआउट आहे. हा लेआउट असा आहे की पहिले हा जो पोल दिसते इथपर्यंत रेल्वेची जागा, याच्यानंतर आतमध्ये या तो जो पोल दिसते ना, हे पोल दिसते ना, इथपर्यंत 200 फुटाचा डीपी रोड आहे, जो मिहान ते बुट्टीबोरी पर्यंत डायरेक्ट कनेक्टिव्हिटी आहे ना. अशा डीपी रोडला लागून आपलं 5 एकर मध्ये लेआउट आहे. बॅक साईडला लेआउट आहे आणि हे पूर्ण आपलं लेआउट आहे पूर्ण. ठीक आहे. हे अशा पद्धतीने पूर्ण लेआउट नाही, ते तिकडे दुसऱ्याचं लेआउट आहे, ते जे दिसते ना पोल दिसते ना, हे आपलं 5 एकरचं आहे. याच्या मागच्या साईडला 120 एकरचं लेआउट आहे, ते आपलं नाही आहे, दुसऱ्या कंपनीचं आहे. आणि त्याच्या बाजूला बॅक साईडला गेलं तर मोठी टाउनशिप आहे, आधार नगरीची फ्लॅट स्कीम आहे, रो हाऊसेस आहे, तिथे लोक राहतात. ते इथून अगदी अर्धा किलोमीटरवरच आहे. आता झाडामुळे दिसत नाही. तर असं हे लेआउट्स आहे एक. आता दुसरंही लेआउट आपण पाहून घेऊ. लेआउटवरून आम्ही थेट साहेबांच्या ऑफिसवर गेलो आणि हे ते ऑफिस आहे जे मनीषनगरला आहे. आणि वरचा जो माळा आहे तिथे दोडके साहेबांचं ऑफिस आहे, ज्याचं नाव आहे सनशाईन इन्फ्रा डेव्हलपमेंट कंपनी. लगेच आम्ही आमची गाडी पार्क केली आणि ऑफिसच्या आतमध्ये जाऊन आम्ही चहा, नाश्ता, पाणी वगैरे झाला आणि साहेबांची छोटीशी एक मुलाखत लावली. साहेबांची मुलाखत घेण्याकरता आम्ही थेट लिफ्टनी गेलो. साहेब सोबतच होते आणि एक कस्टमरसुद्धा सोबत होता, क्लायंट. आणि आम्ही लिफ्टनी वर चाललो होतो आणि अवघ्या 2 सेकंदात आम्ही तिथे पोहोचलो. आणि बरं का मित्रांनो, आपण मी आता टेरेसवर आलेलो आहोत, तुम्हाला मी हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की नागपूरमध्ये किती भरगच्च असं वस्तीचं हे वातावरण आहे. म्हणजे प्रत्येक जण आज असा विचार करत आहे की नागपूरसारख्या राजधानी सिटीमध्ये आपला स्वतःचा प्लॉट, आपला स्वतःचा फ्लॅट, आपली जमीन असावी, याकरता ही इतकी वर्दळ आहे. तुम्ही बघू शकता पाठीमागे किती. असं वाटत नाही की आपण नागपूर सिटीमध्ये, असं वाटतं खूप मोठ्या बिग सिटीला आहोत. आणि ॲक्च्युली बिग सिटीच आहे, कारण नागपूरला देशाची लाईफलाईन समजले जाते. प्रत्येक ठिकाणाहून तिथूनच आपली ट्रेन, सगळ्या गोष्टी तिथून सुरू होतात आणि याला मिनी मंत्रालयसुद्धा म्हणतात. तर हे आपण बघू शकता की बिल्डिंगावर बिल्डिंग. आम्ही सध्या 5व्या माळ्यावर उभे आहोत. तर 5व्या माळ्यावरून आम्ही तुम्हाला हा ब्लॉग दाखवत आहोत की किती उंच उंच इमारती, बिल्डिंगी दिसत आहेत. तर आपणही आपलं इन्व्हेस्टमेंट करण्याकरिता समजा येत असाल तर आपणही इथे यावं. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो आपण यवतमाळवरून नागपूर सिटीमध्ये आलेलो आहोत, ज्याला ऑरेंज सिटी असं म्हणतात. आणि भारताची ही लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाते नागपूर सिटीला, कारण इथून सगळ्या देशामध्ये रेल चालत असते.
अशा ठिकाणी इन्व्हेस्टरसाठी खूप चांगली एक सुवर्ण संधी आलेली आहे आणि इथले जे काही बिल्डर आहेत मिस्टर खुशाल दोडके सर जे CEO आहेत सनशाईन कंपनीचे, तर आपण त्यांची एक छोटीशी मुलाखत लावणार आहोत. तर आपण ही मुलाखत आवर्जून पाहावं, जी आपल्या फायद्याची ठरणार आहे आणि आपल्याला याचं निश्चितच बेनिफिट मिळेल. तर आपण घेऊ आपण खुशाल दोडके सरांची एक छोटीशी मुलाखत. सर नमस्कार. नमस्कार, माझं नाव खुशाल. मी सनशाईन इन्फ्रा फाउंडर अँड CMD. मागील 10 वर्षापासून मी हा रिअल इस्टेट बिझनेस करतो आहे. चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, सावनेर, कोंढाळी, अमरावती या सगळ्या लोकांचा बराच या ऑरेंज सिटीमध्ये फायदा करून दिलेला आहे. आजच्या डेटला आपलं जे लेआउट्स आहे ते बुट्टीबोरीच्या पहिले समृद्धी महामार्गावर आहे आणि बरंच लोकांना इथे फायदा झालेला आहे. आज यवतमाळचे आमचे काही परिचित लोक आले, आमचे रिलेटिव्ह आले, त्यांनाही आम्ही सगळ्या गोष्टीचा आज आढावा करून दिला, साईड व्हिजिट करून दिली. त्याच्यामुळे निश्चितच तुम्ही या, तुम्ही बघा आणि या लेआउटला आवर्जून बघा एकदा. सर माझा असा पहिला प्रश्न आहे की आपलं हे जे काम आपण जे सुरू केलं याला आपल्याला किती अनुभव आहे, म्हणजे किती वर्षापासून करतो? मी एक एज्युकेशनमध्ये म्हणजे एक सिव्हिल इंजिनियर आहे. मागील 10 वर्षापासून मी रिअल इस्टेटचा हा बिझनेस करतो. हा बिझनेस करत असताना आम्ही ग्राहकाची कसा फायदा होईल, ग्राहकांना कसा बेनिफिट होईल या गोष्टीला आम्ही मध्यनजर ठेवलं. त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचा फायदा झाला. इथे पुढेही बऱ्याचशा लोकांचा फायदा होईल आणि अनुभव असा आहे की तुम्ही मला छोट्यातली छोटी गोष्ट विचारा याच्यातली किंवा मोठ्यातली मोठी गोष्ट विचारा तर मी तुम्हाला ती सांगू शकतो. सर जसा आता एखादा क्लायंट आहे यवतमाळहून येणार किंवा चंद्रपूरचा असेल किंवा वर्धेचा असेल आणि त्यांना आपण काय काय सुविधा पुरवणार आहात, म्हणजे डॉक्युमेंटच्या बाबतीत म्हणा किंवा आपल्या हेल्थच्या बाबतीत म्हणा किंवा लेआउटच्या बाबतीत? आम्ही चंद्रपूर यवतमाळचा जर क्लायंट राहिला तर आम्ही 4 व्हीलर अवेलेबल करून देत असतो त्यांच्या होम टाउनमधून. त्याच्यानंतर इथून आम्ही आमचा एक सिनियर येत असते, तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगून देते. कसं आहे की कुठेही प्रॉपर्टी घेताना सगळ्यात पहिलीचं बेनिफिट असते की मी जर प्रॉपर्टी कुठे घेत आहे तर त्याच्या आजूबाजूला काय आहे. फॉर एक्झाम्पल एखादी मोठी टाउनशिप बनंत रेट वाढेल आणि एखादी झोपडपट्टी बनेल रेट कमी होईल. तर तेच आमचे लोक तुम्हाला सांगताय की आजूबाजूला काय आहे. जसं आपल्या लेआउटच्या बाजूला मियान आहे, त्याच्यानंतर तिसरा आउटर रिंग रोड आहे, किती रुपये सँक्शन झाले आहे, कधीपर्यंत डेव्हलप होणार आहे, याचा किती GR निघाला आहे, कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला काम केलेलं आहे, किती पैसे त्याला आतापर्यंत दिलेले आहे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगू शकतो. आपल्या कंपनीचं नाव वगैरे? सनशाईन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड आपली कंपनी आहे. आपली कंपनी ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असून ट्रस्टेबल कंपनी आहे. एखादा आता जसं आपण त्यांना लोन वगैरे कसं अवेलेबल करून देता? आपल्याकडे 80-90% बँकेचं लोन आहे. हे सगळ्या प्रोसेस आम्हीच करून देतोय. आमच्या ऑफिसच्या लोक सगळ्या गोष्टी करून देतात. क्लायंट जेव्हा येतो तेव्हा त्यांना फक्त बुकिंगसाठी किती पैसे द्यावा लागेल आणि त्याचा अमाऊंट? त्याला 21,000 रुपये बुकिंग अमाऊंटला द्यावं लागते, 20% डाऊन पेमेंट करावं लागते आणि 80% बँकेतून त्याला फायनान्स होते. ते आपण करून देतो? आम्ही करून देतो ते सगळं. आणि आपल्या लेआउटची प्राइस कुठून सुरू आहे? आपल्या लेआउटची प्राइस जी आहे ते 1700 रुपये पर स्क्वेअर फीट आहे. त्याच्यामध्ये NMRD असल्यामुळे सगळं सिमेंट रोड, इलेक्ट्रिसिटी, वॉटर सप्लाय, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज लाईन पासून सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात डेव्हलपमेंट करून देतो, RL काढून देतो आणि रजिस्ट्री करून देतो आणि बँक फायनान्सिंग त्याला करून देतो. म्हणजे सगळ्या सुविधायुक्त असा आपला सुविधायुक्त लेआउट आहे सगळं आणि एकदम चांगल्या प्राईम लोकेशनवर आहे. प्राईम लोकेशन आहे, आजूबाजूला कॉलेजेस आहे. एक मोठं तुलसीराम गायकवाड कॉलेज आहे. 200 फुटाचा DP रोड निघालेला आहे. बुट्टीबोरी सिटीला लागून आहे. आजूबाजूला सगळे घरं बनवून राहिले आणि हा वर्धा रोडला लागून आहे. वर्धा रोड पासून तिसरं शेत येते आपलं, म्हणजे अर्धा किलोमीटरला. अर्धा किलोमीटरला. आणि बाकी समोर काय आहे मग? RDOचं काय वगैरे? DRDO आहे. आपल्या लेआउटच्या अगदी समोर DRDO आहे. DRDOलाच लागून आपलं लेआउट आहे. आणि बाजूला एक आणखी एक प्रकल्प सुरू आहे म्हणजे मेट्रोचा. मेट्रो चालूच आहे. आणि हे येणार आहे वाटतं ना, डीमार्ट आहे आपल्या लेआउटला सँक्शन झालेलं आहे. समोरच्या भागाला डीमार्ट येत आहे 6 एकरमध्ये. मग आपलंच लेआउट का घ्यावा लोकांनी, म्हणजे यात काय एवढी सुविधा काय आहे असं लोकांना का वाटावं?
प्रत्येक ग्राहकाला असं वाटते की मला 2 पैशांनी स्वस्त कुठं मिळावं, हां तर त्यांनी मार्केटचे रेट चेक करावे मोहगावमध्ये आणि आपले रेट चेक करावे. फरक इतकाच आहे की कोणी कन्व्हिन्स करून 2 पैसे महाग विकते, कोणी तीच प्रॉपर्टी 2 पैशांनी स्वस्त विकते, म्हणून ते लवकर खपते. म्हणून आपल्या लेआउटला विकायसाठी फक्त 2 महिने लागते. त्याच्यात आता आपल्याला 2 महिने झालेले आहे. आता त्याच्यामध्ये खूप शिल्लक म्हणजे खूपच कमी प्लॉट शिल्लक राहिलेले आहे. आता आपण पुन्हा नवीन लेआउट टाकलं ते पण आपण 2 महिन्यात विकून टाकू. म्हणजे एकंदरीत समजा आपला हा जो लेआउट आहे हा 2 महिन्यामध्ये संपेल. एक लेआउट आपला ऑलरेडी संपलेला आहे, त्याच्यात 2-3 प्लॉट बाकी आहे. एका लेआउटला आपण आता लॉन्च करू. अच्छा. आणि तर मित्रांनो, हे आहेत यंग बिल्डर खुशाल भाऊ दोडके आणि यांचा एम आहे की हे 2 महिन्यातच त्यांचे ते पूर्ण लेआउट ते काढणार आहेत आणि शोड आउट करतील आणि 100% होईल. कारण यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर सारखे इकडले सगळे क्लायंट इथे येऊन व्हिजिट देत आहेत, बुकिंग करत आहेत आणि आपला प्लॉट बुक करत आहेत. तर मी सगळ्यांना म्हणजे जे कोणी इन्व्हेस्टर असेल ज्यांना भविष्यात आपल्या मुलाबाळाचं भविष्य बघायचं असेल त्यांनी आत्ता 1700चा जो भाव आहे 1700, 1800, 1900 या भावामध्ये आत्ता करून टाकायला पाहिजे इन्व्हेस्ट, जेणेकरून त्यांच्या भविष्यामध्ये त्याचा फायदा होईल, त्यांना लाभ मिळेल. हे होते आमचे खुशाल भाऊ दोडके. धन्यवाद सर, आपण आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल. आणि साहेबांचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर लगेच आम्ही आमच्या यवतमाळसाठी प्रस्थान करण्याकरता निघालो. साहेब म्हणालेत की नाही, तुम्ही खूप लांबून आलात तर अगोदर जेवण करून जा. छानपैकी आम्हाला दावत हॉटेलमध्ये, नागपूरच्या दावत हॉटेलमध्ये दाल फ्राय आणि चपाती, पोळी आणि पालक पनीर सब्जी अशी आम्ही जेवलो आणि खूप सुंदर असं जेवण होतं. ते खूपच स्वादिष्ट भोजन असल्यामुळे आम्ही प्रत्येकाने, कारण भूक लागलेलीच होती आणि प्रत्येकजण भुकेच्या सपाटा असल्यामुळे प्रत्येकाने जेवण भरपेट केलं आणि आता आम्ही यवतमाळसाठी प्रस्थान करीत असताना वर्धेमध्ये आम्हाला एक पदयात्रा मिळाली जी नागपूर ते रत्नागिरी पायी चालली होती आणि त्याचा उद्देश होता धरती माता, वसुंधरा माता पर्यावरण बचाव समिती, जवळपास हे 100 ते 150 लोकांची ही पदयात्रा होती जी नागपूरवरून रत्नागिरीला पायी जाणार होती, पायी दिंडी म्हणून जाणार होती. आम्हाला त्याचासुद्धा आनंद भेटला, त्याचासुद्धा आम्ही तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवत आहोत. आपण तो सुद्धा पाहावा. कदाचित यवतमाळलासुद्धा ही पदयात्रा येईल, आपण त्यांचासुद्धा स्वागत करावं अशी मी सर्वांना विनंती करेल. कारण ही लोक नागपूरवरून रत्नापूरसाठी पायी जात असतील तर यांच्यात किती म्हणजे यांची हिंमत किती असेल की यांना तिथपर्यंत पायी जातात. आणि यात महिला पण आहेत, पुरुष पण आहे, मुलं पण आहेत आणि मुली पण आहेत. तर यालासुद्धा आपण लाईक करावं. धन्यवाद. चला आता आम्ही चाललो यवतमाळला. परत नागपूरची आमची मीटिंग झालेली आहे आणि साईडवर जाऊन आम्ही व्हिजिट दिली. छान वाटलं. दावतमध्ये जेवण झालं. आम्ही सगळ्यांनी छान असं जेवण केलं. आता आम्ही निघालो यवतमाळकडे. आपण हा ब्लॉग पाहत राहावा.